माजी सरपंचांचा अजब कारभार, तिघांनी जीवे मारण्याची धमकी देऊन भिंत पाडली, दोघांविरोधात गुन्हा दाखल। आरेगाव येथील घटना। आरेगाव येथील माजी सरपंच असलेल्या सुभाष जाधवसह दोघांनी आपल्याच नातेवाईकांची रात्रीला भिंत पाडून मोठे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरेगाव येथील रहिवासी राहुल अनंता जाधव यांची सामायिक घराची भिंत 27 एप्रिल 2024 रोजी रात्री 10:30 आरोपी प्रदीप सुभाष जाधव यांनी पाडली। तसेच याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्याचे आई गेले असता यावेळी प्रदीप सुभाष जाधव यांनी विटेने फिर्यादी राहुल यास मारहाण केली, तर आरोपी सुभाष भगवान जाधव यांनी लोखंडी अँगल घेऊन फिर्यादी व फिर्यादीचे आईचे अंगावर धावून आला असता लोकांनी मध्यस्थी करून थांबवले। त्यावेळी आरोपी प्रदीप व सुभाष या दोघांनी फिर्यादी व त्याचे आईस जीवाने मारण्याची धमकी दिली। तसेच यशोदा सातवला मारून टाकले, त्याप्रमाणे तुम्हाला दोघाला पण मारून टाकू अशी धमकी दिल्याने आरोपींपासून फिर्यादी व फिर्यादीचे आई वडील यांचे जीवाला धोका असल्याबाबतच्या संपूर्ण घटनेची तक्रार 27 एप्रिल 2024 रोजी रात्री पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी आरोपी सुभाष भगवान जाधव व प्रदीप सुभाष जाधव याची विरुद्ध भादवीचे कलम 336, 504, 506 सह 34 अनुसार गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला अजूनही अटक करण्यात आली नसल्याने फिर्यादी पक्षाकडून आरोपीला अटक करण्याची मागणी होत आहे।